नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील डेगे। पाहूयात बातमी। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। पात्रोड येथील लोंगा फाटा येथे 1 तास रस्ता रोको आंदोलन झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट नारायण गोले पाटील, भाई मुंजा पांचाळ, प्राध्यापक बाळासाहेब येवले, सुनील उलंगे यांनी केले। या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये म्हणून माजलगाव ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने PI बालकोळी, PI पांडवसाहेब, API सोनवळे, PSI बळवंते, राऊत साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला। यावेळी आपल्या मागणीचे निवेदन महसूल विभागाचे अधिकारी सिंगणवाड यांच्याकडे देण्यात आले। पाहूयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास रिपोर्ट। NDM महाराष्ट्र न्यूज माजलगाव। जय हिंद। दिवाळीला का मोडते का? आज शेतकऱ्याची दिवाळी होणार नाही। मुख्यमंत्र्यालाही आमचा पक्ष दिवाळी करून देणार नाही। या निमित्ताने मी इथे पात्रोडीचे सांगतो, मला सांगायचंय, शुक्रतीर्थ लिमगावचा मी जमीन गोदावरीच्या पात्रामध्ये पूर्वग्रस्तामध्ये माझी जमीन 5 एकर खळून गेलेली आहे। हिरेमध्ये गाळ शिरलेला आहे, माझा सर्व कापूस गेलेला आहे, माझी सर्व सोयाबीन गेलेली आहे। गंगा म्हटल्या सर्कल पासून धरणाचं, दोन्ही धरणाचं पाणी गेलेलं त्यापडी माजलगाव प्रकल्पाचं शेतकऱ्याचं हातनात नुकसान केलेलं आहे। ही सरकार पूर्ण भरपाई करून दिले पाहिजे। अनुदान शेतकऱ्याला जमीन खडून दिलेलं वेगळं दिलं पाहिजे। ह्या निमित्तानं मला हे पात्रोडी ते सांगायचे, शेतकऱ्यांना जोपर्यंत आमची तुम्ही 50,000 रुपये हेक्टरी देत नाहीत तोपर्यंत आमचा ही मोर्चा चालूच राहणार आहे, चालूच राहणार आहे। शेतकरी एकजुटीचा अरे कोण म्हणतंय देत नाही? आज पात्रोड या ठिकाणी लोणगाव फाट्यावर आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील व या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। शेतकरी कामगार पक्षाची या सरकारकडे मागणी आहे। या त्रिमूर्ती सरकारचा मी प्रथम जाहीर निषेध करतो। 15 दिवसापासून शेतकरी कामगारांची मागणी आहे की 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करा। तरी या शासनाने शेतकरी कामगार पक्षाकडे मागणीकडे लक्ष दिलेलं नाही। गेल्या 15 ते 20 वर्षापासून सगळ्यांच्या पगारी वाढ्या, शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या खाण्याचं पिण्याच्या सगळ्या वाढ्या, पण आणखीन शेतकऱ्यांच्या भावाच्या एकाची किंमत आणखीन वाढेल नाही। जी सोयाबीनला गेल्या 15-20 वर्षापासून जी 4,500 रुपये किंमत होती, आता सध्या तीच किंमत आहे। मग सगळ्यांचा भाव वाढे पण शेतकऱ्याचे भाव का वाढत नाहीत, हे माझा एक सरकारला सवाल आहे। आणि दुसरी गोष्ट, खताचे भाव बघा, खताचे भाव 4200 रुपये क्विंटल झालेले आहेत। शेतकऱ्याने करायचं काय? सगळ्यात जास्त आपलं बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याने 10 ते 15 जणांना आत्महत्या केल्या आहेत। तरी या सरकारचं आणखीन शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही। त्याच्यामुळे या रस्ता रोको ठेवलेला आहे। इथून पुढे जर आपल्या शेतकऱ्यांनी जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर मुख्यमंत्री असन किंवा आमदार असतील, खासदार असतील, यांना आम्ही शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर फिरू देणार नाहीत। हे शेवटचं त्यांनी गंभीर लक्षात घेऊन पूर्ण शेतकऱ्यांच्या आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे। आमच्या पोराबाळांच्या फीचे आज वांदेत उघडा पडे सारा संसार अशानं प्रश्न सुटणार नाही। गळफास घेतल्याने अरे समजू नको ढगाळे साधे सुरे बियाणे, मी पेरणे पिलांच्या चोचीमधील दाणे। साहेबच्या पोरांनी आपल्या बहिणीचं लग्न ठरवलं होतं दिवाळीमध्ये, ज्या पिकाच्या भरोशावरती ते पीक महापुरामध्ये वाहून गेले साहेब। आमच्याकडे बघायला आज कोणी तयार नाहीये। मुख्यमंत्री तिथून कोरड्या घोषणा करतायत, मुख्यमंत्री कधी शेतकऱ्याच्या बांधव आले नाहीत। आम्ही मुख्यमंत्र्यांचे बुट बघितले, मुख्यमंत्र्यांचे बुट देखील भरले नाहीत। मग हे कोणते मुख्यमंत्री? या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती ही कोण बघणार आहे का नाही? आणि येणाऱ्या काळामध्ये हे जर प्रशासनाला जर इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यायचे नसतील तर आम्ही शेतकऱ्याचे पोरं संसदेवरती मोर्चा काढू, रूमला घेऊन संसदेमध्ये जाऊ आणि इथल्या प्रश्नाचा जॉब विचारू। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय जवान जय किसान। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे। शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। भूमिहीन शेतकऱ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे। शेतकऱ्याच्या गुराचं, ढोराचं, पोट्याचं, विहिरीचं आणि घासलेल्या जमिनीचे जे काही नुकसान झालं ते 100% नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। याशिवाय शेतकऱ्याला
जो काही विमा भेटणार आहे, विमामध्ये काही जाचकाठी घातलेले त्या जाचकाठी रद्द करून 100% पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन आम्ही होऊ घातलं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी घोषणा केली, आम्ही हेक्टरी 18,500 रुपये देणार, आम्ही येऊ देणार, आम्ही तेव देणार. रात्री GR आला, अक्षरशः 8,500 रुपयावर माझ्या शेतकऱ्याची बोलवण या मुख्यमंत्र्यांनी केलेली. भावांनो, शेतकऱ्याला विम्याचं आम्हीच दाखविलं, त्या GR मध्ये विम्याचा कुठंच उल्लेख नाही. त्या ठिकाणी घासून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपयापर्यंत सहकार्य करण्याचं सांगितलं, पण GR मध्ये त्याबाबत कुठेही नमूद केलं नाही. भावांनो, हे मुख्यमंत्री केवळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करू लागलेले आहेत आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या दुखावर मीठ चोळून त्याचा कुटुंब उघड्यावर पडत असताना त्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप हे सरकार करू लागलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्या शेतकऱ्याला जगायला आधार मिळाला पाहिजे. या भूमिकेतून शेतकरी कामगार पक्ष सातत्याने लढत आलेला आहे. वेळ प्रसंगी शेतकऱ्यासाठी शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी मोठा विद्रोह करायला तयार आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचे, आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं असलं तरी सरकारने मागण्या संपूर्ण मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण मराठवाडाभर या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना आम्ही फिरू देणार नाहीत, एवढाच इशारा या ठिकाणी देतो. आणि शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पूरग्रस्तांना एकरी ₹1,00,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. याशिवाय शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे. तसेच भूमिहीन शेतकऱ्याला सानुग्रह अनुदान म्हणून 25,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या मागण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. शासनाने या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि या मंत्र्यांना महाराष्ट्रात हिंडणं मुश्किल करणार आहेत, एवढाच या इशारा या ठिकाणी देतो. आणि पोलीस प्रशासनानं शेतकरी चुकीचा, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालंच पाहिजे, शेतकरी ₹1,00,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, पूरग्रस्तांना ₹1,00,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याच्या नुकसानीची 100% नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्याला 100% पीक विमा लागू झालाच पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचा, शेतकरी एकजुटीचा.